हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत बोर्ड एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आतापर्यंत येऊन गेलेले आहेत ते क्वेश्चन्स आणि त्यासोबतच त्यांचे आन्सर्स सुद्धा. अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या चॅप्टर मधले, ते सुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. सो तसं असेल तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट मी याच्या नंतरचे व्हिडिओज पण अपलोड करेन. तर आजचा आपला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण जसे की आपल्या पेपरचा फॉर्मॅट असतो, आधी एमसीक्यूज, मग शॉर्ट आन्सर्स, त्याच्यानंतर क्वेश्चन्स आणि मग लॉंग आन्सर्स. सो त्या पद्धतीनेच आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आहे एमसीक्यूज मधला क्वेश्चन. मी ट्राय केला आहे की जे प्रिव्हियस साधारणतः 2018, 19, 20 वगैरे इथपासून क्वेश्चन्स जे आहेत ते कलेक्ट केलेले आहेत आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला आहे. काही असे पण क्वेश्चन्स आहेत की जे थोडेसे बदलून विचारले गेले होते, सो ते मी डबल डबल नाही इन्क्लूड केलेले आहे, ते एकदाच इन्क्लूड केलं आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. ही जी पीडीएफ आहे ती पण तुम्हाला जर हवी असेल तर प्लीज खाली कमेंट्स करा, सो दॅट मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेलच. सो लेट अस स्टार्ट विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर्स युजली पजेसेस. सो ऑप्शन ए आहे स्टिकी पोलन विथ अ रफ सरफेस. ऑप्शन बी आहे लार्ज क्वांटिटी ऑफ पॉलन्स. ऑप्शन सी आहे ड्राय पॉलन्स विथ स्मूथ सरफेस. की ऑप्शन डी आहे लाईट कलर्ड पॉलन्स. सो बेसिकली इन्सेक्ट साठी विचारलेलं आहे आणि इन्सेक्ट साठी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे की इन्सेक्टच्या पायाला ते पोलन ग्रेन्स चिकटले पाहिजेत. सो याचा अर्थ स्टिकी पोलन असलं पाहिजे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट इज इन ओव्ह्यूल मिओसिस ऑकर्स इन. सो ओव्ह्यूल मध्ये मिओसिस कुठे पाहायला मिळतं? इंटेग्युमेंट्स मध्ये, न्यूसिलस मध्ये, मेगास्पोर मध्ये की मेगास्पोर मदर सेल मध्ये. सो मिओसिस आपल्याला फक्त मदर सेल मध्येच पाहायला मिळतं. सो ऑप्शन डी. द प्लॉइडी लेवल इज नॉट द सेम इन. सो प्लॉइडी लेवल कशामध्ये सेम नाहीये? फर्स्ट आहे इंटेग्युमेंट्स अँड न्यूसिलस, सेकंड आहे रूट टिप आणि शूट टिप, थर्ड आहे सेकंडरी न्यूक्लियस अँड एंडोस्पर्म, की फोर्थ आहे एंटीपोडल्स अँड सिनर्जीज. याच्यामध्ये इक्वलच असणार आहे एन एन, याच्यामध्ये पण 2n इक्वल असतं, याच्यामध्ये पण इक्वल आहे. सी जे ऑप्शन आहे सेकंडरी न्यूक्लियस आणि एंडोस्पर्म याच्यामध्ये इक्वल नसतं. सो त्याच्यामुळे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सो आता तुमच्याकडे एक टास्क आहे की मला हे सांगणार आहात तुम्ही खाली कमेंट बॉक्स मधून की सेकंडरी न्यूक्लियस मध्ये आणि एंडोस्पर्म मधल्या प्लॉइडी लेवल मध्ये काय फरक आहे. म्हणजे एन एन आहे, N2N आहे, N3N आहे, 3NN आहे, जो काही डिफरन्स असेल तो तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आणि या व्हिडिओ सोबत जे लोक हे टास्क कंप्लीट करतील त्यांची कमेंट आपण पिन करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांना शाउट आउट मिळेल. ठीक आहे. सो लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. 2015 चा पण क्वेश्चन आहे. आय नो क्वाइट ओल्ड, बट तरी पण सिलेबस जरी तुम्हाला माहिती आहे की बदललेला आहे, बट तरी सुद्धा सिलेबस मध्ये काही इतके मेजर चेंजेस नाहीयेत. फक्त काही पॉइंट्स ऍड केलेले आहेत, काही चॅप्टर्स वरखाली झाले आहेत. बाकी आतापर्यंत जो काही 12वीचा सिलेबस होता सेमच सिलेबस तुम्हाला आता न्यू सिलेबस मध्ये पण पाहायला मिळणार आहे, जो की आय गेस 2021 की 2 मध्ये बदललेला होता. ठीक आहे. सो सेमच सिलेबस आपल्याकडे आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग रिक्वायर्स पॉलिनेशन बट रिझल्ट इन जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. सो गिटेनोगॅमी, झिनोगॅमी, एपोगॅमी की क्लॅस्ट्रोगॅमी. सो करेक्ट आन्सर आहे गिटेनोगॅमी. नेक्स्ट इज 2019 चा क्वेश्चन आहे पॉलिनेशन इन वॉटर हायसिंथ अँड वॉटर लिली इज ब्रॉट अबाउट बाय. वॉटरने, विंडने, इन्सेक्ट्सने की बॅट्सने. सो प्लीज वॉटर वॉटर आहे त्याच्यामुळे वॉटर इथे पॉलिनेशन नाही करत आहे, तर इथे पॉलिनेशन जे करणार आहेत ते आहेत इन्सेक्ट्स. सो जरासा ट्रिकी क्वेश्चन आहे. आता आपण शॉर्ट आन्सर्स, व्हेरी शॉर्ट आन्सर्स बघणार आहोत, जे की 1 किंवा 2 मार्क्सला विचारले जातात. आधी 1 मार्क्सला विचारलं जायचं, आता 2 मार्क्स साठी पण विचारले जातात. ठीक आहे. सो आपण दोन्हीसाठी बघूयात, कारण किती मार्कांसाठी आहे यापेक्षा क्वेश्चन काय आहे आणि आन्सर काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो लेट अस सी. What is reproduction? The reproduction is the biological process by which organisms produce new individuals of the same species. Done. नेक्स्ट आहे सो रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत, एसेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल मध्ये ज्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्ड आहे, ऑफस्प्रिंग्स हे आयडेंटिकल असतात किंवा क्लोन्स असतात. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये येणार आहे की दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्ड आहेत, ऑफस्प्रिंग्स जे आहेत तर ते कॉम्बिनेशन असणार आहे, जेनेटिकल कॉम्बिनेशन असणार आहे दोन्ही पॅरेंट्सचं. ठीक आहे. सो हा क्वेश्चन 2019 मध्ये आणि 2021 मध्ये विचारला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन इज डिफाइन क्लोन. सो व्हॉट डू यू मीन बाय क्लोन? तर क्लोन इज अन इंडिव्हिज्युअल प्रोड्युस्ड बाय asexual reproduction and is genetically identical to its parent. म्हणजे अर्थातच हे कसं असणार आहे, एसेक्सुअल रिप्रोडक्शनचं आहे एक्झाम्पल. सो एक्झाम्पल आहे हायड्रा विच इज प्रोड्युस्ड बाय बडिंग बाय प्रोड्युसिंग दी क्लोन्स. 2020 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. नेक्स्ट इज गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ झूस्पोर फॉर्मेशन. सो
झूस्पोर आर मोटाईल एसेक्शुअल स्पोर्स विथ फ्लॅजेला. एक्झाम्पल असं आहे की अल्गी लाईक क्लेमायडोमोनस असेल किंवा फंजाई लाईक रायझोफस वगैरे असेल, हे सगळे जे आहेत तर ते झूस्पोर्स प्रोड्यूस करतात. क्वेश्चन आहे 2018 चा. व्हेन डिज पॉलिनेशन ऑकर इन एंजिओस्पर्म. सो एंजिओस्पर्म्स मध्ये पॉलिनेशन कधी होतं? सो पॉलिनेशन ऑकर्स व्हेन मॅच्युअर पोलन ग्रेन्स लँड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. आणि अर्थातच हे जर असं नाही झालं तर आपण बघू शकतो की त्या ठिकाणी पॉलिनेशन होऊन पण काहीच उपयोग नाही, कारण ते कंपॅटेबल नसणार आहेत. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. एक तर सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सेम फ्लावर वरतीच पॉलिनेशन होणार आहे, किंवा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे एका फिमेल गॅमेट्स एका प्लांटचे आहेत, मेल गॅमेट्स दुसऱ्या प्लांटचे आहेत. सो इट इज क्रॉस पॉलिनेशन. सो 2017 चा हा क्वेश्चन आहे. डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ पिस्टिल. सो द पिस्टिल इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ अ फ्लावर. इफ यू वॉन्ट तुम्ही बाजूला पिस्टिल ड्रॉ करा किंवा फ्लावर ड्रॉ करा आणि त्याच्यामधलं फक्त पिस्टिल हायलाइट करा. तसं केलं तर अजून बेटर आहे, बट इतकं रिक्वायर्ड नाहीये कारण हा क्वेश्चन 1 ते 2 मार्कांसाठी आहे. सो एवढं करायची गरज नाहीये. पण जर हाच क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी वगैरे आला, येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, बट असा कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन जर 3 मार्क्ससाठी आला की वोरल्स एक्सप्लेन करा किंवा फ्लावरचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स एक्सप्लेन करा. सो या प्रत्येक केसमध्ये जिथे जिथे तुम्हाला डायग्राम काढणं शक्य आहे, प्लीज डायग्राम ड्रॉ करा. कारण बायोलॉजीमध्ये जेवढे जास्त डायग्राम्स तेवढे जास्त मार्क्स असतात. बट ऑफकोर्स रेलेव्हंट डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. सो जेवढे जास्त रेलेव्हंट डायग्राम्स तेवढे जास्त मार्क्स असतात. आणि प्रत्येक जण डायग्राम ड्रॉ नाही करत, सो तुम्ही नक्की करा. याचं रिझन असं आहे की बरेच जण नीटची प्रिपरेशन करतायत, काही जण सीईटीची प्रिपरेशन करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना डायग्राम वगैरे ड्रॉ करायची सवय नाहीये, त्यांना फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करायची सवय आहे. सो तुम्हाला जर तुमचे मार्क्स वाढवायचे असतील तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करण्याची सवय ठेवायची आहे, कारण खूप कमी लोक किंवा खूप कमी विद्यार्थी हे डायग्राम्स वगैरे ड्रॉ करतात. आणि जेव्हा तुम्ही ते करा तेव्हा तुमचं आन्सर इनोव्हेटिव्ह वाटेल आणि एक्झामिनर्स तुम्हाला फक्त ते बघूनच फुल मार्क्स देतील. सो तुमची एखादी स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी पण शक्यतो इग्नोर केली जाते, कारण तुम्ही आन्सर खूप छान फ्रेम केलेलं असतं. ठीक आहे. सो मुद्दा हा आहे की डायग्राम्स ड्रॉ करा. आता बघा, द पिस्टिल इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ अ फ्लावर. याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. पहिला आहे स्टिग्मा, जे की स्टिकी टॉप आहे, हे पण तुम्ही दाखवू शकता. पिस्टिल ड्रॉ करा, फक्त हवं तर फुल फ्लावर नका ड्रॉ करू या क्वेश्चन साठी, बट ऍटलीस्ट पिस्टिल ड्रॉ करा आणि वरती एरो करून लिहा की स्टिग्मा आहे, ते पूर्ण जी दांडी आहे त्याला आपण स्टाईल म्हणतो, ती स्टाईल आहे, खाली ओव्हरी आहे. इतकं जरी दाखवलं तरी पण चालू शकतं, कारण या क्वेश्चन साठी फुल फ्लावरची गरज नाहीये. स्टाईल म्हणजे स्लेंडर स्टॉल्क जे आहे, जे स्टिग्मा आणि ओव्हरीला कनेक्ट करतं, दॅट इज व्हॉट स्टाईल इज. ओव्हरीमध्ये कंटेन्स ओव्ह्यूल विच डेव्हलप इनटू सीड्स आणि आफ्टर फर्टिलायझेशन. सो आता ह्याचं काम काय, म्हणजे हे तर झालं की त्याचं स्ट्रक्चर झालं, बट याचं काम काय आहे, ते हेल्प्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय हाऊसिंग द ओव्ह्यूल्स आणि फॅसिलिटेटिंग फर्टिलायझेशन. ही थोडीशी भाषा पुस्तकापेक्षा वेगळी आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही पुस्तकामधल्या लाईन्स पण लिहू शकता, बट हे लिहिलं तरी पण कोणीही मार्क्स कापणार नाहीये, कारण अर्थ तोच होतो. ठीक आहे. सो क्वेश्चन 2दा विचारला गेला होता हा. नेक्स्ट आहे द पार्ट ऑफ गायनोशियम दॅट डिटरमाइन्स द कंपॅटिबल नेचर ऑफ पोलन ग्रेन्स. सो बेसिकली हा वन वर्ड आन्सर वाला क्वेश्चन आहे किंवा एमसीक्यू मध्ये येणारा क्वेश्चन आहे, बट तरी पण मी त्याचं खाली एक्सप्लेनेशन ऍड केलेलं आहे. तर स्टिग्मॅटिक सरफेस याचं रिझन किंवा एक्सप्लेनेशन असं आहे की द स्टिग्मॅटिक सरफेस कंटेन स्पेशल प्रोटीन्स दॅट रिकॉग्नाइज कंपॅटिबिलिटी किंवा कंपॅटिबल पोलन ग्रेन्स. द पोलन पिस्टल इंटरॅक्शन मेकॅनिझम एन्शुअर्स दॅट only compatible pollen germinates, preventing self incompatibility आणि promoting क्रॉस फर्टिलायझेशन. डन. सो एक्सप्लेनेशनची खरं तर या क्वेश्चन साठी गरज नाहीये, कारण वन वर्ड आन्सर होतं, बट तरी पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, सो दॅट्स वाय मी ऍड केलं आहे. हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल्स आर प्रेझेंट इन द मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये पण येतं. टोटल आन्सर लिहायला टोटल किती हॅप्लॉइड सेल्स आहेत असं विचारलं जातं, 7, 6 वगैरे जे काय असेल ते. पण आता आपण काउंट करूया की 6 आहेत बघा, कसे 2 सिनर्जिड्स मध्ये आहेत, एक एग सेल मध्ये आहे आणि 3 जे आहेत तर ते आहेत अँटीपोडल्स. सो एकूण 6 हॅप्लॉइड्स आहेत, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण हे एमसीक्यूज मध्ये पण डिरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. सो मॅच्युअर एम्ब्रियो सॅक इज 7 सेल आणि 8 न्यूक्लिएटेड. त्याच्यामध्ये 6 हॅप्लॉइड आहेत आणि 2 जे आहे त्याच्या 6 हॅप्लॉइड आहेत आणि एक सेल जे आहे दॅट इज डिप्लॉइड, आणि त्याच्यामुळे टोटल मिळून 8 न्यूक्लिएटेड बनतं ते. ठीक आहे. सो 6 हॅप्लॉइड आपण ऑलरेडी पाहिले की 2 सिनर्जिड आहे, एक सेल आहे आणि 3 अँटीपोडल्स आहेत. ठीक आहे. बट ह्याच्यामधला जे अजून एक सेल आहे दॅट इज सेंट्रल सेल. तुम्ही बघितलं असेल की, एक मिनिट नीट ड्रॉ करूया जरा आपण. सो बेसिकली हे स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल एम्ब्रियो सॅकचं, की या ठिकाणी 3 असे अँटीपोडल्स आहेत, इथे 2 सिनर्जिड्स आहेत, एक एक्सेल आहे आणि या ठिकाणी इथे मध्ये 2 असे न्यूक्लियस असतात. सो हे जे 2 न्यूक्लियस आहेत तर ते कोणाचे आहेत, सेंट्रल सेल्स आहेत, जे की 2 पोलार न्यूक्लिय आहेत. सो हे वगळता जे हॅप्लॉइड आहेत ते किती झाले, 1 2 3 4 5 6 हॅप्लॉइड झाले. डन. नेक्स्ट इज व्हॉट इज हायड्रोफिली.
सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स इन पॉलिनेशन प्रोसेस थ्रू वॉटर. सो वॉटर मधून जर आपण पोलन ग्रेन्स आपण म्हणजे प्लांट्स पोलन ग्रेन ट्रान्सफर करत असतील त्याला आपण म्हणणार आहोत हायड्रोफिली. सो हायड्रोफिली कोणामध्ये होऊ शकतं? व्हॅलिस्नेरिया आहे, हायड्रिला आहे. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा कारण तुम्हाला एक्झाम मध्ये एमसीक्यूज मध्ये हा क्वेश्चन असा फिरवून विचारला जाऊ शकतो. इव्हन सीईटी मध्ये विचारला जाऊ शकतो, नीट मध्ये विचारला जाऊ शकतो. सो इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल्स. नेक्स्ट आहे हाऊ पॉलीएम्ब्रियोनी कॅन बी कमर्शियली एक्सप्लॉयटेड. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो पॉलीएम्ब्रियोनी इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इनसाइड द सीड. हे परफेक्ट स्टार्टिंग आहे कारण तुम्हाला आधी पॉलीएम्ब्रियोनीचा अर्थ माहिती आहे की नाही हे तुम्ही एक्झामिनरला सांगणार आहात. नेक्स्ट आहे when such polyembryonic seeds germinate, we get multiple seedlings from it. This condition increases the chances of survival of new plants. Nuclear embryos are genetically identical to parent plants and hence we get uniform plants. In horticulture, we can utilize these as rootstock for grafting and hence they have significant role in fruit breeding program. जसे की सिट्रस असेल, मँगो असेल, तर हे सगळे प्लांट्स कसे आहेत? पॉलीएम्ब्रियोनी आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याचे सीडलिंग्स पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे पॉलीएम्ब्रियोनी प्रोव्हाइड्स कमर्शियल. हे असं डिटेल एक्सप्लेनेशन लिहू नका, ठीक आहे, हे मी नंतर ऍड केलंय त्याच्यामुळे असं झालंय, ठीक आहे. सो पॉलीएम्ब्रियोनी प्रोव्हाइड्स कमर्शियल ऍडव्हान्टेजेस इन प्लांट ब्रीडिंग अँड propagation. Since nuclear embryos are clones of the parent plant, they maintain genetic uniformity, making them ideal for rootstock production in fruit crops. And this is why आपण ते कमर्शियली ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो आणि ते एक्सप्लॉइट होत आहे. ओके, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्क्राइब 3 डिव्हाइसेस बाय विच क्रॉस पॉलिनेशन इज एनकरेज्ड इन एंजिओस्पर्म्स बाय अवॉइडिंग सेल्फ पॉलिनेशन. सो याचा आन्सर तुम्ही टेक्स्टबुक मधून पण लिहू शकता. एक्झाम्पल्स मात्र मेन्शन करायचे आहे जसं की मी इथे केलं आहे त्याप्रमाणे. सो पहिला आहे युनिसेक्शुअलिटी. द प्लांट्स बियर इदर मेल और फिमेल फ्लावर ड्यू टू युनिसेक्शुअल नेचर. सेल्फ पॉलिनेशन इज ऑलरेडी अवॉइडेड. आणि प्लांट्स आर इदर डायोशियस दॅट इज लाईक पपाया किंवा मोनोशियस लाईक मेज. नेक्स्ट आहे हेटेरोमॉर्फी. So in same plants, different types of flowers are produced. In these flowers, stigmas and anthers are situated at different levels. आणि there is heterostyly or heteroanthry. म्हणजे एकतर मेल पार्ट वरती असेल, एंड्रोशियम वरती असेल किंवा फिमेल पार्ट गायनोशियम वरती असेल. दोघांपैकी एक काहीतरी थोडंसं वर खाली असणार आहे, दुसऱ्या लेवलवरती असणार आहे, सो दॅट दे कॅनॉट परफॉर्म सेल्फ पॉलिनेशन. फॉर एक्झाम्पल प्राइमरोज. नेक्स्ट इज हर्कोगॅमी. So in bisexual flowers, we may come across mechanical device to prevent self-pollination. Natural physical barrier avoids contact of pollens with stigma. For example, calotropis असेल की जिथे पोलिनिया जे आहेत तर ते स्टिग्माच्या खाली सिच्युएट केले गेलेले आहेत. डन. नेक्स्ट आहे एक्सप्लेन बायनरी फ्युजन विथ एक्झाम्पल्स. स्वतः 4 मार्क्स साठी आला होता क्वेश्चन 2020, 16 आणि 18 मध्ये. आता खरं तर 4 मार्क्स पेक्षा हा क्वेश्चन 3 मार्क्सला किंवा 5 मार्क्स मध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो. जर 5 मार्क्स साठी आला तर प्लीज डायग्राम्स ड्रॉ करा आणि 3 मार्क्स साठी आला तर इतकं रिक्वायर्ड नाहीये, बट इफ यू हॅव टाइम नक्कीच डायग्राम्स ड्रॉ करा. सो बायनरी फिजन इज अन एसेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वेअर अ सिंगल सेल इज डिवायडेड इंटू 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स. सो हे रिक्वायर्ड आहे. याच्यामधले कीवर्ड्स काय आहेत? एक तर हे एसेक्शुअल मेथड आहे, हा एक कीवर्ड आहे, आणि दुसरं म्हणजे एसेक्शुअल असल्यामुळे आयडेंटिकल डॉटर सेल्स फॉर्म होत आहेत. सो स्टेप्स काय काय आहेत? एक तर पॅरेंट सेल जे आहे तर ते डीएनए रेप्लिकेट करतं. सो इफ यू वॉन्ट तुम्ही या ठिकाणी अमिबा वगैरे ड्रॉ करून दाखवू शकता आणि मग अमिबा मधून कशा पद्धतीने बायनरी फ्युजन होऊन 2 अमिबा तयार झाले एका अमिबा पासून, जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम आहे सेम तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. सो सेल जे आहे ते इलॉंगेट होतं आणि डीएनएच्या कॉपीज ज्या आहेत त्या 2 साईडला मूव्ह होतात. मग जे सायटोकिनेसिस आहे तर ते ब्रेकडाऊन होतं किंवा ते काय म्हणूया आपण त्याचे क्लिवेज फॉर्म होतो आणि त्यानंतर 2 नवीन सेल्स जे आहेत, 2 नवीन डॉटर सेल्स जे आहेत तर ते फॉर्म होतात. सो अमिबा मध्ये होतं, पॅरामेशियम मध्ये होतं, युग्लिना मध्ये होतं. जर हा क्वेश्चन 5 मार्क्स साठी आला तर तुम्हाला बायनरी फ्युजनचे टाइप्स पण एक्सप्लेन करावे लागतील की लॉन्जिट्युडिनल आहे की ट्रान्सव्हर्स आहे की सिंपल बायनरी फ्युजन आहे. मग त्याच्यामध्ये पण सिंपल कसं वेगळं आहे, ट्रान्सव्हर्स कसं वेगळं आहे, लॉन्जिट्युडिनल कसं वेगळं आहे, त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल्स पण तुम्ही करायचे आहेत. सो डिपेंडिंग अपॉन हे किती मार्क्सला येते यू हॅव टू एक्सटेंड द आन्सर. नेक्स्ट आहे डिस्क्राइब बडिंग विथ एक्झाम्पल. सो बडिंग जे आहे तर ते एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे इन विच न्यू ऑर्गॅनिझम्स डेव्हलप फ्रॉम अ बड और आउटग्रोथ ऑफ अ पॅरेंट. आता अगेन या ठिकाणी मेन्शन नाही केले की युनिसेल्युलर बडिंग आहे की मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर असेल तर ते ईस्ट मध्ये होतं, मल्टी असेल तर ते हायड्रा मध्ये होतं. मेन्शन नाही केले सो तुम्हाला दोघांचं पण लिहावं लागणार आहे. बेसिकली आधी होतं कसं ते आपण स्टेप्स बघूया. सो स्मॉल प्रोट्युबरन्स किंवा एक बड, थोडक्यात तुम्ही बड पण लिहू शकता, form on the parent body. The bud grows by cell division.
It detaches when mature and becomes independent organism. For example, Hydra आणि yeast. हायड्रामध्ये जे एक्सटर्नल बडिंग आहे तर ते फॉर्म झालेलं पाहायला मिळतं आणि ईस्टमध्ये इंटरनल बडिंग पाहायला मिळतं. इफ यू वॉन्ट तुम्ही हा पॉईंट पण ऍड करू शकता की हायड्रा एक असं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये बडिंग पाहायला मिळतं आणि ईस्ट इज द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो ऍडव्हान्टेज हेच आहे की पटापट रॅप्लिकेशन होतं किंवा मल्टिप्लिकेशन होतं, अर्थात एसेक्शुअल असल्यामुळे विदाउट गॅमेट्स. नेक्स्ट आहे एक्सप्लेन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन 4 मार्क्स साठी. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स युझिंग व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते आहेत? रूट आहे, स्टेम आहे, लीफ आहे, एक्सेट्रा. सो नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये काय काय येतं? रनर्स आहे, रायझोम आहे, ट्युबर्स आहे. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल मध्ये कटिंग्स करणं असेल, ग्राफ्टिंग करणं असेल, एक्सेट्रा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन स्पोरिव्युलेशन विथ एक्झाम्पल्स. सो स्पोरिव्युलेशन म्हणजे स्पोर फॉर्मेशन इज अन एसेक्शुअल मेथड इन विच ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस स्पोर्स, जे की तुम्हाला फंजाय मध्ये वगैरे बघायला मिळतं. हे 4 मार्क्स साठी आहे. प्लीज डायग्राम ड्रॉ करा, जी की मी इथे नाही मेन्शन केली आहे बट तुम्हाला मात्र ड्रॉ करायची आहे. सो स्पोर्स आर रेझिस्टंट रिप्रोडक्टिव्ह सेल्स दॅट कॅन डेव्हलप इनटू अ न्यू ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये काय होतं? पॅरेंट ऑर्गॅनिझम जे आहे तर ते स्पोर्स सेल्स फॉर्म करतात आणि त्याच्यापासून जे आहे तर ते सेल डिव्हिजन होतं त्या स्पोर्स मध्ये आणि मग त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं जेव्हा हे स्पोर्स फेवरेबल कंडिशन मध्ये येणार तेव्हा. ठीक आहे. सो एक्झाम्पल काय काय आहे? फंजाय लाईक रायझोपस आहे, अल्गी लाईक वोल्वॉक्स आहे, एक्सेट्रा. सो बेसिकली हे सगळे एक्झाम्पल्स आहेत आणि याच्या अकॉर्डिंगली जे आहे तर ते स्पोर फॉर्मेशन होत असतं. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द टाइप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. अगेन याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्हाला घ्यायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही असे डायग्राम्स वगैरे पण ड्रॉ करणार आहात. सो बघा, बायनरी फ्युजन आहे ज्या ठिकाणी अमिबा जे आहे तर ते 2 आयडेंटिकल सेल्स मध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे मेन्शन करायचं आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स विदाउट गॅमेट्स. ठीक आहे. सो पहिला आहे बायनरी फ्युजन, सेकंड इज बर्डिंग, थर्ड इज फ्रॅगमेंटेशन जे तुम्हाला प्लॅनेरिया किंवा इव्हन तुम्हाला स्पायरोगायरा मध्ये बघायला मिळतं. रिजनरेशन स्टारफिश मध्ये वगैरे बघायला मिळतं आणि स्पोर फॉर्मेशन आपण आत्ताच पाहिलं फंजाय मध्ये वगैरे बघायला मिळतं. खूप फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट इज लॉंग आन्सर टाइप. सो बेसिकली याच्यामध्ये काही क्वेश्चन्स 2021 आय मीन 2-3 मध्ये पण विचारले गेले आहेत, जे खरं तर इयर मेन्शन नाही केले कारण ते खूप रिसेंट आहेत. सो ते क्वेश्चन्स पण तुम्ही चेकआउट करू शकता. अदरवाइज इथे जे मेन्शन केलेले आहेत तेवढे पण सफिशियंट आहेत. ट्राय केला आहे की सगळे क्वेश्चन्स जे आहेत तर ते मी याच्यामध्ये ऍड करेन. ठीक आहे. सो बघा, लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये 5 मार्क्स साठी आहे डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. सो डबल फर्टिलायझेशन मध्ये काय आहे? अगेन डायग्राम प्लीज मेन्शन करा कारण 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. Out of two male gamete produced by the male gametophyte in angiosperm, one unites with the female gamete and the other unites with the secondary nucleus. ठीक आहे. So since both the male gametes are taking part into this आणि त्याला आपण म्हणणार आहोत double fertilization. So during double fertilization, the pollen tube on reaching the ovule enters the embryo sac through micropole आणि bursts into one of the synergid. हे पण आपण बघितलेलं आहे. इन केस जर कोणाला याच्यामध्ये काही डाऊट असेल, एक्सप्लेनेशन हवं असेल तर ऑलरेडी मी हा चॅप्टर फुल अपलोड केला आहे, चेकआउट करू शकता. इव्हन काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो वन ऑफ द टू मेल गॅमेट्स वन युनाइट्स विथ द एग अँड अदर युनाइट्स विथ द हे काय बघितलं आपण? न्यूक्लियस, सेकंडरी न्यूक्लियस. सो दॅट फॉर्म्स द ट्रिप्लॉइड ऑर द ट्रिपल फ्युजन न्यूक्लियस कॉल्ड एज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. सो हेच आपण बघितलं होतं की जे एंडोस्पर्म आहे तर ते 3N मध्ये असतं कारण ते ट्रिप्लॉइड फॉर्म करतं. नेक्स्ट आहे द प्रोसेस इन्व्हॉल्विंग द फ्युजन ऑफ वन ऑफ द मेल गॅमेट विथ द एग न्यूक्लियस रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट कॉल्ड एज सिनगॅमी. आणि जे दुसरं मेल गॅमेट आहे तर ते फिमेल गॅमेट सोबत युनाइट होतं किंवा फ्यूज होतं आणि त्यापासून डिप्लॉइड स्ट्रक्चर फॉर्म होतं दॅट इज कॉल्ड एज झायगोट आणि त्यालाच आपण सिनगॅमी म्हणतो. So the reproductive process in which non-motile male nuclei are carried to the egg cell through the pollen tube is called as सिफोनोगामी. सो हे पण मेन्शन करा त्याचं टर्मिनॉलॉजी असल्यामुळे. आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो आणि सर्टन चेंजेस टेक प्लेस इन ओव्ह्यूल लीडिंग टू द डेव्हलपमेंट ऑफ द सीड. ठीक आहे, डन. याची डायग्राम प्लीज ड्रॉ करायची आहे. एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ डायकोट एम्ब्रियो. सो डेव्हलपमेंट ऑफ डायकोट एम्ब्रियो इन एंजियोस्पर्म इथे स्पेसिफिकली मेन्शन केले डायकोट. मोनोकॉट असतं तर तुम्हाला मोनोकॉट लिहायचं आहे, त्याचं डायग्राम पण ड्रॉ करायची आहे. डायकोटची पण डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. So the development of embryo from a zygote is called as embryogenesis. The fusion of male gamete and an egg cell during fertilization results into formation of diploid zygote and the zygote develops a wall around it. So basically मी बघितलं असेल की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा युनाइट होतात तेव्हा त्यापासून एक झायगोट बनतं.
झायगोटच्या भोवती इनिशियली तर वॉल फॉर्मेशन होणार आहे बिकॉज त्या झायगोटला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग द्यायचं आहे. सो आणि मग त्याला आपण ऊसपोर, सो झायगोटचं ऊसपोर मध्ये कन्व्हर्जन कधी होतं तर जेव्हा झायगोटच्या भोवती प्रोटेक्टिव्ह वॉल तयार होईल आणि त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन स्टार्ट होईल. So the oospore undergoes a transverse division to form a large basal cell towards the micropyle and small apical or terminal cell towards the chalaza. सो बेसिकली हे पण तुम्हाला ड्रॉ करून दाखवायचं आहे आणि मग तुम्ही इथे सगळं आरामात लिहू शकता. सो इव्हन तुम्ही जर ड्रॉइंग लक्षात ठेवलं तर तुम्हाला लिहायला पण बेनिफिट होईल. दुसरी गोष्ट अशी की हे सेम टू सेम सेंटेन्सेस किंवा सेम टू सेम लाईक सेंटेन्स फॉर्मिंग आलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस पण करू शकता, फक्त मिनिंग नाही बदललं पाहिजे. सो द टू सेल स्ट्रक्चर जे आता बनेल ज्याच्यामध्ये चलाजाकडे एक सेल आहे आणि मायक्रोपाईलच्या तिथे एक सेल बनलेला आहे त्याला आपण म्हणतो प्रो एम्ब्रिओ. So the basal cell or suspensor initially undergoes repeated transverse division to form a multicellular structure called as suspensor. आणि ते सस्पेन्सर जे आहे तर ते एम्ब्रिओला पुश करतं कुठे एंडोस्पर्म कडे त्याचं न्यूट्रिशन वगैरे घेण्यासाठी. The apical cell or embryonal initial of the proembryo undergo a transverse division followed by two vertical divisions at right angle from the octet stage. फ्रॉम द ऑक्टेट स्टेज द लोअर फोर बेसल सेल्स जे असणार आहेत जे की आता सेल्स जे आहेत ते आता फॉर्म करणार आहेत काय हायपोकोटाईल आणि रेडिकल दुसरे वरचे अपर साइडचे सेल्स फॉर्म करणार आहेत. त्यासोबतच दोन साइडला आपल्याला कॉटिलेडन्स पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे अशा पद्धतीने असतात ना कॉटिलेडन्स, इथे कॉटिलेडन्स असणार, इथे मध्ये एम्ब्रिओ ऍक्सिस असतं, इथे प्ल्युम्युल असणार आहे, इथे खाली रेडिकल असणार आहे सेम. सो हे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. So the lowermost cell of the suspensor is hydrophysis and by its further division forms part of radicle. अर्थात खालचा पार्ट रेडिकल बनवणार आहे, वरचा पार्ट प्ल्युम्युल बनवणार आहे. So the cells from upper side of octant divides repeatedly to form heart-shaped structure which is elongated further to form two cotyledons. So basically heart-shaped structure पासूनच जे आहे तर ते अशा प्रकारचे दोन cotyledon बनतात. After that next आहे enlargement of hypocotyle and cotyledon results into a curved embryo which appears horseshoe shaped. So basically हे extra point आहे, हे हवं तर तुम्ही लिहू शकता लास्ट पॉइंट. नेक्स्ट आहे what is apomixis. So explain the significance in agriculture. Apomixis is the development of embryo and seed without fertilization representing a form of asexual reproduction in flowering plants. So basically पहिला आहे recurrent apomixis. Recurrent apomixis मध्ये आहे embryo is developed from diploid egg cell. No meiosis occurs in megaspore mother cell. Offspring genetically identical आहे मदर प्लांटशी किंवा मदरशी. नेक्स्ट आहे नॉन रिकरंट एपोमिक्सिस मध्ये येणार आहे embryo is developed from the haploid egg cell. दुसरी गोष्ट अशी आहे meiosis occurs normally आणि results into haploid offspring. Next is adventitious embryo. Embryo developed from nucellus or integuments. मल्टिपल एम्ब्रिओ जे आहेत तर ते पर सीड फॉर्म होतात आणि हे सिट्रस मध्ये वगैरे कॉमन आहे. सो आपण आताच बघितलं होतं की पॉली एम्ब्रिओनी बघायला मिळतं तर ते याच एक्झाम्पल आहे. नेक्स्ट इज मेकॅनिझम काय आहे बघा, बायपास सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, कुठेही जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाहीये. सो तेच आपल्याला हवं होतं ना की जेनेटिक रिकॉम्बिनेशन नको, आपल्याला क्लोन्स वगैरे पाहिजे होते पॉली एम्ब्रिओनी मध्ये आणि दॅट वॉज द रिझन की ते आपण इकॉनॉमीसाठी किंवा कमर्शियल इतकं वापरतोय. नेक्स्ट इज ऍग्रिकल्चर सिग्निफिकन्स काय आहे, एकतर हायब्रिड मेंटेनन्स आहे म्हणजेच काय प्रिझर्व करू शकतो आपण. नेक्स्ट आहे कॉस्ट रिडक्शन आहे, त्याच्यानंतर क्वालिटी अशुरन्स आहे, ब्रीडिंग ऍप्लिकेशन्स मध्ये वापरू शकतो वगैरे वगैरे वगैरे. सो तुम्ही ते रीड करा आणि तुमच्या आन्सर्स मध्ये ऍड करा. नेक्स्ट इज एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनेशन विथ एक्झाम्पल. एक तर पहिला आहे सेल्फ पॉलिनेशन ज्याला आपण ऑटोगॅमी म्हणतोय. त्याच्यामध्ये जे मेल आणि फिमेल पार्ट्स आहेत तर ते सेम फ्लावर वरती आहेत. ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस एक्झाम्पल प्रत्येकाचं लिहायचं आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की हे आन्सर शॉर्ट मध्ये आहे तर प्लीज टेक्स्टबुक रेफर करा आणि जे फुल आन्सर असेल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो डिपेंडिंग अपॉन पॉलिनेटिंग एजंट पण पॉलिनेशनचे प्रकार आपल्याला ते लिहायचे आहेत. डन. सो अशा पद्धतीने आपण बरेचसे ऑलमोस्ट खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत या चॅप्टर मधले पाहिले आहेत जे की फुल या चॅप्टरला कम्प्लीट करतात. याच्यामधल्या काही क्वेश्चन्स समोर जे आहे तर ते हे लिहायचं राहिलेलं आहे, इयर कुठल्या इयरला विचारलं गेलं होतं. बट मेक शुअर की तुम्ही हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते कराल, कारण हे कुठल्या ना कुठल्या वर्षी विचारले गेले आहेत. PYQs मध्ये आहे, तुम्ही रिचेक पण करू शकता कुठूनही सोर्स असेल तर. बट हे सगळे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ट्रस्ट मी एवढे केले तरी पण या चॅप्टर मधून सफिशियंट नॉलेज तुमच्याकडे आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच करण्याची गरज नाहीये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशा प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत का हे नक्की सांगा. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड बाय.